कशामुळे घेतली? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 26 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 26 क मधून होतो. तर माझी निवडणूक आणि माझा विजय हा त्याच वेळी निश्चय झाला की जेणेकरून वरिष्ठ लोकांनी मला बोलवून एक उमेदवारी देतो म्हणून मला विश्वासात घेऊन ते फॉर्म भरायला होता. परंतु काही तासामध्येच माझ्याकडून प्रत्येक गोष्टी समजून घेऊन माझी कागदपत्र वगैरे सबमिट करून सुद्धा मला वगळण्यात आलं. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांच्यासोबत मी 4 वर्षे काम करत असताना जे मला अनुभव आले ते अनुभवचा आज मी सोनं करतोय. तर मी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती, परंतु माने साहेबांनी मला कॉल करून सांगितलं की कुठं ना कुठं एक कार्यकर्त्याचं विचार केला जातो, परंतु हा कार्यकर्त्याचा विचार हे सर्वच पक्षी सांगायला लागले. काय विश्वास ठेवायचा कुणावर? तर ही मोठी गोष्ट आहे. आज अजितदादा गटाकडून जर मला उमेदवारी मिळाली असती तर मी 100% मी इथं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो असतो. महानगरपालिकेच्या सर्वेनुसार मी 11,000च्या प्लस आहे. तर कुठंतरी एक माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कुठंतरी बळी पडला आहे. तर ताकद अजितदादाची कमी पडते आहे का इथल्या नेते मंडळाची वरिष्ठ लोकांची कमी पडली? आज दिलीपरावजी माने साहेबांसारखा जर मला फोन येत असेल की मी तुला पाठबळ देतो. कल्याण शेट्टी साहेब आज भेटले मला आत्ता बालाजी सरोवरला, दिलीप माने साहेब भेटले. अहो ह्या लोकांनी जर ठरवलं तर बरेच काही ह्या सोलापूर शहरामध्ये विकसित झालेलं आहे. आणि निवडणूकच्या तोंडावर जर माझा फॉर्म जर काढण्यात आला तर ही खूप माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुर्दैवी गोष्ट आहे. तर मी आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांना मी जाहीरपणे पाठिंबा देतो. प्रभाग क्रमांक 26 मधून, प्रभाग क्रमांक 26 मधूनच नाही, त्यांचा दिलीप माने साहेबांचं कुठं कुठं पॅनल आहे त्या तिथून मी एक जोर लावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून असं एक दाखवण्यात येईल की एक सामान्य कार्यकर्ताला विरोध केला तर कोणत्या पद्धतीने हा पॅनल कसा निवडून आणला ते आम्ही निश्चितपणे दाखवतो. नाही दादा, आजकाल पाहायला गेलं तर भाजपा ही कुठल्याच पक्षाची नाही झाली आहे, ती कार्यकर्त्यांची काय होणार यावरती आपण काय सांगसाल? ह्यामध्ये सर्वच पक्ष असं झाले, नुसतं भाजपच म्हणता येत नाही. राष्ट्रवादी पण झाले आहे, भाजप पण झाले, शिवसेना पण झाले. अहो कुणाला म्हणून नाही, आमच्या डोळ्यासमोर कोण इकडे जर नाही गेला त्याला फॉर्म दिला आहे. अहो खिशात घेऊन फॉर्म फिरणाऱ्याचं काय ऐकणार आहे? अहो तुम्ही कार्यकर्ते निवडणूक म्हणता कार्यकर्ता खचला त्याला आलं, ह्याच्यामध्ये रडारडी झाली, बेहिश झालं काय महिला. पण अशा लोकांना धीर देणं गरजेचं आहे. मग अशा लोकांना धीर देणं म्हणजे तर आत्तापर्यंत मी 3 दिवस ऐकत गेलोय. मला कंटिन्यू फोन आलेत, रविदादाचा फोन आला मला, हे पण प्रभाग 24 मधून इच्छुक होते, यांचा मला कंटिन्यू फोन आहे. मालकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग आहे, मालकाला येऊन भेटा. शेवटपर्यंत मी गेलो नाही. शेवटी माझी न्यूज बघितली त्यांनी की मी अपक्ष थांबलोय, मी कोणत्याही परिस्थितीत लढणार. तरीसुद्धा ह्यांनी माझी पाठराखण करून मला म्हणले तुम्ही या जरा बोला, चर्चा करा. मग शेवटी मालकच बोलले मला की प्रवीणजी, मला त्याच वेळेत जरा क्लिक झालं की सगळ्या गोष्टीतून सावरणारा माणूस जर बघायला गेलं तर आजपर्यंत कोणत्या नेत्याच्या पाठीमागं कार्यकर्त्याच्या पाठीमागं असं गंभीरपणे असं बोलू शकत नाही. तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बालाजी सरोवरला येऊन कल्याण शेट्टी साहेबांची गाठ घालून जर आम्हाला देऊन बोलत असेल की मी थोडाफार एक पाऊल मागं सरकतो, अजून पुढचं 5 वर्ष आहेत आणि 5 वर्ष जर कोणी विकास नाही करत असेल त्याच्या पाठीमागं आहे की आम्ही, पण काय करत नाहीत काय नाही आम्ही बघून घेतो. पण पक्षाचे लोक तुम्हाला सांगितले नाही आणि बाहेरचे लोक तुम्हाला पाठीमागे घ्यायला सांगतात, मग हा काय प्रकार आहे? आता ह्याच दुर्दैवाची गोष्ट आहे ना. पक्षातल्या लोकांनी जर मला विश्वासात घेतलं असतं तर मी कुणाला पाठिंबा दिला असता, पक्षातल्या लोकांना पाठिंबा दिला असता. अहो त्यांचा फोनच नाही, त्यांचा फोन नाही, कुठल्या मिटिंगा नाहीत, काय नाही. त्यांच्यावर कसं झालं माहिती आहे का, कोणी दडपशाही केलं आहे का, कोणी पैसा घेऊन त्यांनी इच्छुकांना उमेदवारी दिली आहे. ह्या गोष्टीचं कुठंतरी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही उघडकीस आणा. कारण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मी आज खचलो नाही काय, कारण काय शेतीबाडी आमची भरपूर आहे, 100 एकरचा मालक आहे मी, करोडपती आम्ही, पण आम्ही खचणार नाही. आम्ही दाखवून देणार आहे. विरोध तुम्ही केला तर विरोधाला विरोध राहणार, पण विरोध हा राजकीय क्षेत्रातून असणार. मग आता राष्ट्रवादीला सपोर्ट असेल का भाजपला सपोर्ट असेल? आता दिलीपरावजी माने साहेब हे BJPचे आहेत, कल्याण शेट्टी साहेब हे आमदार आहेत, प्रमुख आहेत, तर मी BJPला सपोर्ट करणार. म्हणजे राष्ट्रवादीसोबत नाराज आहात असं वाटते? राष्ट्रवादीसोबत नाराज अजितदादा सोबत नाही,
वरिष्ठ इथल्या जिल्हा पातळीवर जे काम करतायत त्यांच्यासोबत नाराज आहे. आणि मीच नाही हो, निवडणूक प्रमुख म्हणून खरटमल साहेबाला एवढं त्यांनी हे करून सुद्धा खरटमल साहेबांच्या पोरांचा फॉर्म चांगला असून बाद करण्यात आला. तर ह्याच्यावरनं लक्षात घ्या की हे राजकारण कुणाला निवडून देणार आहे. अहो माझा प्रभाग 26 आहे, 25च्या लोकांना उमेदवारी दिली. माझा प्रभागात 26 आहे, राहणार तो दुसऱ्या एरियात. तर ह्या प्रभाग 26 मध्ये येण्याचं कारण नाही. शेवटचा पाऊण तास राहिलेला आहे. कृपया उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांना कळून चुकणार घ्यावी. नाही, आता तुम्ही म्हणताय तुम्हाला मालकांनी म्हणजे एक शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणून. आता मालकांनी उमेदवारी आपल्याला मागं घ्यायला सांगितली. आता परत तुम्ही त्या मालकांच्या शब्दावर विश्वास ठेवणार का? कारण का 4 वर्ष झालं मी त्यांच्यासोबत आहे. हे विकासाच्या दृष्टिकोनातून 4 वर्ष त्यांच्यासोबत असल्यामुळे माझ्या घरासमोर ड्रेनेज नव्हतं. मी मागं कधीच बोललो नाही. तुम्ही न्यूजच्या माध्यमातून बघता, माझ्या फेसबुकच्या माध्यमातून बघा की प्रत्येक ठिकाणी माझ्या समोर येऊन त्यांनी महापालिकेत चर्चा केली. माझ्या समोर ड्रेनेज गल्लीच्या भागामध्ये ड्रेनेज करून आणलं. सत्तेत नसताना पण त्यांनी काम केलं. याचा काय तर मी थोडाफार विचार करून एक माणुसकीच्या नात्याने माने साहेबांच्या पाठीमागे मी यावेळी थांबणार. निवडणूक